जय शिवराय. नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी. त्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचे 4 कांदे चिरून घेतलेत आणि आता हे कांदा मी तळून घेणार आहे. बिर्याणी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कांदा तळण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणून मी आधी कांदा तळून घेते. त्याच सोबत इथे मी तांदूळ पण नीट करून घेते, चांगले स्वच्छ. कांदा जास्त असल्यामुळे इथे मी 2 बॅचमध्ये कांदा भाजून घेणार आहे. तळलेल्या कांद्याने कसं बिर्याणीला जरा जास्त चव येते, म्हणून मी इथे जास्त प्रमाणात कांदा वापरला आहे. कांदा तळताना त्यात थोडं मीठ टाकलं तर कांदा पटकन तळतो. त्यासाठी मी इथं कांद्यात थोडं मीठ टाकून घेतलंय, म्हणजे आपला कांदा पटकन भाजल. तर आता मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने, आणि हे तांदूळ मी धुवून भिजत ठेवणार थोडा वेळ. तोपर्यंत इकडे मी भाज्या कट करून घेणार आहे. आता मी बटाटा कट करून घेते. एक एक करून आता इथे मी सगळ्या भाज्या कट करून घेणार आहे. गाजर वगैरे साल काढून चांगले धुवून स्वच्छ असे पातळ स्लाइस करून घेणार आहे मी गाजरचे, कारण गाजर पटकन शिजत नाही म्हणून. आणि फ्लावरचे जास्त आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे नाहीत. फ्लावरचे असे ते फुलं असतात तसेच ठेवायचे मोठे मोठे. आणि इथे मोठ्या आकाराचे 3 टोमॅटो घेतलेत मी. टोमॅटोतले बी काढून मग मी केले ते बी. टोमॅटोत जर बिया जास्त असेल तर त्याला पाणी पटकन खूप पाणी सुटतं, पटकन पाणी आटत नाही. त्यामुळे आणि इथे मी बीन्स कट करून घेते. आता तर बिर्याणीमध्ये मी जरा जास्त भाज्यांचा वापर करणार आहे, जास्त प्रमाणात भाज्या टाकणार आहे. आणि इथे पुदिना आणि कोथिंबीर मस्त बारीक कट करून घेते. कोथिंबीर आणि पुदिना जरा जास्त प्रमाणात वापरायचं आहे आपल्याला. चांगले एकदम बारीक कट करायचे कोथिंबीर. आता इथं माझ्या सगळ्या भाज्या कट करून झाल्यात. बटाटा, टोमॅटो, ग्रीन पीस, फ्लावर, बीन्स आणि गाजर, आणि इथे पुदिना आणि कोथिंबीर. इथे काही खडे मसाले घेतलेत मी, आणि इथे काही सुके मसाले, चिकन बिर्याणी मसाला, शाही पुलाव, कांदा लसूण, गरम मसाला, बिर्याणी मसाला, घरचा मसाला आपला. आता या भाज्या मी चांगल्या स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते. पावसाळ्यात कसं भाज्या जरा खराब असतात, आपल्याला या भाज्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत 2-3 पाण्याने.
आणि इथे मी एका मोठ्या पातेल्यात भाज्या काढून घेते, कारण ह्याच पातेल्यात आपण भाजी मॅग्नेट करणार आहोत. इथे 3 चमचे हळद टाकून घेते मी आणि 2 मोठे चमचे मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. इथं मी फ्रेश असं दही घेतलंय ताजं. इथे पावशेर दही वापरले मी भाजीमध्ये. आता हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मीठ, हळद आणि दही जे आपण टाकले ते, आणि जे सुके मसाले घेतले होते ते पण आता मी चांगलं मिक्स करून घेते. वरतून त्यात पुदिना आणि कोथिंबीर घालायचं आहे आपल्याला. पुदिना आणि कोथिंबीर टाकते मी. पुदिना जर घातला बिर्याणीत तर बिर्याणी चांगली मस्त चविष्ट होते. त्यासाठी मी ते जास्त प्रमाणात थोडा पुदिना टाकलाय. आणि आपण जो मगाशी तळून कांदा घेतला होता तो पण यात भाजीत आपल्याला टाकायचा आहे, कारण या कांद्याने भाजीला चव येते जास्त म्हणून. आणि इथे जिंजर गार्लिकची पेस्ट मी वापरते. मी एवढी अख्खे एक पुढे टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे जिंजर गार्लिकची जी आपण पेस्ट वापरली ती चांगली सगळी भाज्यांना लावून घ्यायची मिक्स करून. आणि आता हे सगळे मसाले वगैरे मिक्स करून झाले की आपल्याला ही भाजी 20 मिनिटं मॅग्नेटसाठी ठेवून द्यायचं आहे आता झाकून. तोपर्यंत आता मी इथं तांदूळ उकळायला ठेवणार आहे. आता इथे तांदूळ उकळायला ठेवायचे आहे आपल्याला. ते 2 मोठे चमचे तेल घालून घेते. त्यात मोहरी घालून घ्यायची. तेल गरम झालं की मोहरी तडतडल्यानंतर चांगली जिरं आणि ते काही मी गरम मसाले घेतले, तेजपत्ता, विलायची, मिरी, लवंग, ते आपल्याला टाकून घ्यायचे त्यामध्ये. हा मसाला परतला की त्यात आपल्याला पाणी घालायचे. तुम्ही जेवढे तांदूळ घेतले त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता मी ते 1.5 किलो तांदूळ घेतलेत, त्यासाठी मी ते जास्त पाणी घालून घेते. पाणी पटकन गरम होण्यासाठी इथे मी 2 पातेल्यात पाणी ठेवलंय गरम करायला, म्हणजे पटकन पाणी उकळेल. पाणी उकळतंय तोपर्यंत इकडे आता आपण भाजीची तयारी करणार आहोत. आता हे पाणी उकळले. आता मी त्या मोठ्या पातेल्यात ओतून घेते आणि जेव्हा सगळं पाणी उकळेल तेव्हा मी याच्यात तांदूळ घालणार आहे. आणि आता यात चवीनुसार मीठ, जेवढे तांदूळ आहेत त्यानुसार तुम्ही मीठ घाला. मी ते मोठे 2 चमचे मीठ घातले. चला आता आपले तांदूळचं पाणी उकळतंय तोपर्यंत इथे आपण आता भाजी शिजायला घालणार आहोत. इथे 4 मोठे चमचे मी तेल घातले. इथे तेल गरम झालं की आता आपल्याला त्यात मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर त्यात आपल्याला जिरं घालायचं आहे.
आणि इथे आता त्यात भाजी टाकायची. आपल्याला मसाले वगैरे त्यात काहीच टाकायचं नाही, कारण ते आपण आधीच सगळं टाकले भाजी मॅग्नेट करताना. मसाले वगैरे मीठ सगळं त्यात टाकलं आपण. आता फक्त आपल्याला जिरी मोहरीची फोडणी देऊन भाजी शिजायला टाकायची. चांगले एकदा हलवून त्यात थोडंसं गरम पाणी घालायचे शिजण्यासाठी. तोपर्यंत इकडे तांदळाचं पाणी उकळलंय. आता आपल्याला त्यात तांदूळ घालायचे आहेत. पटकन मी त्यात तांदूळ घालून घेते आणि एक उकळी काढायची आपल्याला तांदळाला. तांदूळ शिजताना कोण कोण तुपाची फोडणी पण देतात, पण आता हे नंतर पाणी आपण ओतून काढणार आहे, त्यासाठी इथं मी तेल टाकले. नंतर बिर्याणी लेअर देताना आपण तुपाचा वापर करणार आहे, कारण हे पाणी. आणि इथे मी 2 लिंबाच्या फोडी घातल्यात, कारण तांदळाचे तुकडे होऊ नये म्हणून. बऱ्यापैकी आता तांदूळ उकळाय, शिजलाय का ते मी चेक करते एकदा. तांदूळ आता शिजलाय. मी 2 ताटात काढून घेणार आहे. जास्त प्रमाणात आहे त्यामुळे पटकन थंड होईल, म्हणून इथे मी 2 ताटात काढते. तोपर्यंत इकडे आता आपली भाजी पण होतच आली. आता तांदूळ जे शिजलेले आहेत ते आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. भात असा पसरून थंड झाल्यानंतर मग आपण लेअर देणार आहोत. आता इथं लेअर द्यायचं आहे आपल्याला. भाताचा थंड झालाय. पहिले तांदळाचं लेअर, भाताचं लेअर दिला इथं आपण. त्यानंतर त्याच्यावर भाजी व्यवस्थित टाकून घ्यायची आपल्याला. कांदा, तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, तूप हे सगळं आपल्याला त्यात घालून घ्यायचे. इथं आपण 2 लेअर देणार आहोत. आणि लेअर देऊन झालं की बिर्याणी परत आपल्याला 10 मिनिटं गॅसवर ठेवायची एका लोखंडी तव्यावर. त्यावर चांगलं पॅक झाकण लावून 10 मिनिट आपण गॅसवर ठेवणार आहोत. लेअर देऊन झाले. आता इथं आपल्याला कलर टाकायचा आहे. इथे आम्ही 2 कलर वापरले, एक हिरवा आणि एक ऑरेंज. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता किंवा ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करा. आणि तळलेला कांदा घालायचा आहे वरून आपल्याला. मस्त अशी दिसतीये. 10 मिनिट गॅसवर ठेवल्यानंतर हे बघा, आता आपली बिर्याणी तयार आहे. मस्त असं सुटसुटीत झाली एकदम, आणि वास पण खूप छान येतोय बिर्याणीचा. आता आपण टेस्ट करून बघणार आहोत ही बिर्याणी कशी झाली आहे ती. आणि आपण टेस्टसाठी ही बिर्याणी आपण स्नेहलला खायला देणार आहोत. बिर्याणी सोबत खाण्यासाठी आम्ही कढी बनवली दह्याची. आमच्यात जास्त कढी आवडते म्हणून स्नेहल सांगेल आता आपल्याला. स्नेहलला तर बिर्याणी खूप आवडली. तुम्हाला बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.